राशी ऑगस्ट 2026 हा महिना तुमच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट घेऊन येत आहे का? तर हो, नक्कीच. कारण या महिन्यामध्ये तुम्हाला अशी एक संधी मिळणार आहे की ज्या संधीमुळे तुमच्या आयुष्यातील पुढील अनेक वर्ष ही प्रगतीची दारे उघडणारा ठरणार आहे. तुम्हाला ही संधी खूपच साधी वाटेल, परंतु हीच संधी तुमच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट नक्कीच ठरणार आहे. परंतु त्याच वेळी एखादा चुकीचा निर्णय हा तुम्हाला मागेही खेचू शकतो आणि त्याचमुळे तुम्हाला प्रत्येक निर्णय हा खूप विचारपूर्वक घ्यावा लागणार आहे. कारण हा महिना फक्त नशिबाचा महिना नाही आहे, तर तो आहे योग्य निर्णयांचा महिना. आता आर्थिकदृष्ट्या हा महिना तुमच्यासाठी नेमका कसा असणार आहे ते आपण पाहूयात. या महिन्यामध्ये आर्थिक संधी खूप जास्त प्रमाणामध्ये वाढणार आहेत आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडे होऊ शकतात तुमच्यासाठी किंवा तुम्हाला सापडू शकतात. बोनस, कमिशन, जुनी थकबाकी किंवा नवीन करारामधून तुम्हाला धनलाभही होऊ शकतो. परंतु या महिन्यामध्ये एक वेगळाच योग पण दिसत आहे. तुम्ही एखाद्या मोठ्या गोष्टीवर खर्च करण्याचा अचानक निर्णय घेऊ शकता, जसे की घर, व्यवसाय, वाहन किंवा स्वतःच्या कौशल्यावर तुम्ही गुंतवणूक करू शकता. हा जो खर्च तुम्ही करणार आहात तो काही खर्च वाईट नसणार आहे, उलट तो तुमच्या भविष्यासाठी मोठी इन्व्हेस्टमेंट असणार आहे. 5 ते 9 ऑगस्ट दरम्यान तुम्हाला अचानक आर्थिक संधी मिळतील. 12 ते 18 ऑगस्ट दरम्यान तुम्हाला जर कुठे गुंतवणूक करायची असेल तर खूप विचार करावा लागणार आहे, निर्णय घ्यावा लागणार आहे. 23 ते 28 ऑगस्ट या काळामध्ये तुमचे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे आणि 30 ते 31 ऑगस्टमध्ये बचतीचा नवीन आराखडा तुम्ही तयार करू शकता. आता व्यावसायिक वर्गाला हा महिना कसा असणार आहे तर पहा, हा महिना फक्त आर्थिक लाभ मिळवून देणार नाही, तर तो तुमच्या ब्रँडला नाव देणारा असा महिना ठरणार आहे. तुमचं नाव, तुमची ओळख किंवा तुमचं ब्रँड हे नवीन लोकांपर्यंत पोहोचणार आहे. सोशल मीडिया, डिजिटल मार्केटिंग, नवीन ग्राहक, नवीन एक शाखा, एखादी नवीन सेवा तुमच्या डोक्यामध्ये आहे, एखादं नवीन उत्पादन तुम्हाला करायचं आहे, तर या सगळ्या गोष्टींसाठी खूपच अनुकूल असा हा काळ आहे तुमच्या व्यवसायासाठी आणि तुम्हाला नकळतपणे सगळीकडून मदत पण मिळणार आहे, मार्गदर्शन पण मिळण्याची दाट शक्यता दिसत आहे. सोबतच या महिन्यामध्ये असा एक योग तयार होईल की ज्या व्यक्तीकडून तुम्हाला कसलीच अपेक्षा नव्हती, अनपेक्षितरित्या तीच व्यक्ती तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी खूप मदत करणार आहे किंवा लाभदायक ठरणार आहे. आणि असं काय झालं तर कमेंटमध्ये मला जरूर सांगा. तुमच्या जीवनामध्ये अचानक काही अडचणी आल्या आहेत, खूप काही प्रश्न आहेत ज्याची उत्तरं तुम्हाला सापडत नाही आहेत, तर तुम्ही नक्कीच तुमच्या कुंडलीचं विश्लेषण करून घ्या, म्हणजे तुम्हाला मिळतील तुमच्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे. आणि त्याच्यासाठी खालील दिलेल्या क्रमांकावर माझ्यासोबत नक्कीच संपर्क साधू शकता. नोकरी करणाऱ्यांसाठी मात्र हा महिना खूपच अलर्ट राहण्याचा असा ठरणार आहे. तुम्हाला खूप सावध राहावं लागणार आहे, कारण कामाच्या ठिकाणी तुमच्या नावाभोवती चर्चा सुरू असणार आहे. म्हणजेच कामाच्या ठिकाणी काही पॉलिटिक्स होऊ शकतं किंवा काही गॉसिप्स होऊ शकतात तुमच्याबद्दल. परंतु तुम्हाला तिकडे लक्ष न देता जी जबाबदारी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्ही पार करण्याचा प्रयत्न केला तरच तुम्हाला मग प्रमोशन असेल किंवा बढती असेल किंवा पगारवाढ असेल किंवा बदली तुम्हाला जिथे हवी आहे तिथे होऊ शकते. पण त्याच्यासाठी तुम्हाला कॉन्सन्ट्रेशननी प्रत्येक काम मेहनतीने पूर्ण करावं लागणार आहे. टीम लीडरची जर भूमिका असेल तर ती पण तुम्हाला एकदम व्यवस्थितरित्या पारच करावी लागणार आहे या महिन्यामध्ये, इकडे तिकडे लक्ष न देता. जर तुम्ही बऱ्याच दिवसांपासून नोकरी बदलण्याच्या विचारामध्ये होता तर तुम्हाला एखादी ऑफर येऊ शकते, तर ती ऑफर नक्कीच तुम्ही नाकारू नका. प्रयत्न करा, पॉझिटिव्ह राहा, सकारात्मक राहा, कारण त्याच ऑफरमध्ये किंवा त्या संधीमध्ये भविष्यातील एखादी मोठी ऑपॉर्च्युनिटी किंवा प्रगती ही दडलेली असू शकते. आणि असं काय झालं तर कमेंटमध्ये मला जरूर सांगा. जे कोणी रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्यासाठी मात्र चढउतारांनी भरलेला हा महिना आहे, कारण तुमच्या नात्यामध्ये काही गोष्टी अनपेक्षितरित्या घडू शकतात. मग या महिन्यामध्ये तुम्ही एखादा महत्त्वाचा निर्णय घेऊ शकता ज्याचा परिणाम हा तुमच्या भविष्यावर होऊ शकतो. भावनांपेक्षा जास्त महत्त्व तुम्ही संवादाला द्याल. जे विवाहित आहेत त्यांच्यासाठी मात्र तुमच्या जोडीदाराचे मत तुम्ही जपण्याचा प्रयत्न करा, त्यामुळे घरातील वातावरण पण आनंदी राहील. एखादा जुना गैरसमज जर असेल तर तो मिटून तुमच्या नात्यामध्ये प्रेम अधिक बहरेल, अधिक फुलेल.
जे कोणी विवाह इच्छुक आहेत त्यांच्यासाठी मात्र स्थळं येतील की नाहीत हा मोठा प्रश्न राहणार आहे या महिन्यामध्ये. परंतु एक अनपेक्षित ओळख ही तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची ठरू शकते. म्हणजेच ती ओळख विवाहाच्या दिशेने नक्कीच जाऊ शकते. आणि असं काही झालं तर कमेंटमध्ये मला जरूर सांगा. आता विद्यार्थी वर्गाला हा महिना कसा असणार आहे तर पहा, तुम्हाला द्विधा मनस्थिती असलेला महिना असणार आहे. तुम्ही मेहनत तर खूप करत आहात परंतु तुम्हाला दिशा माहिती नाही आहे. मग तुम्ही या महिन्यामध्ये मेहनतीपेक्षा महत्त्वाची दिशा कोणती आहे त्यावर फोकस करू शकता आणि त्यामुळेच तुम्हाला तुमचं ध्येय हे क्लिअर दिसेल किंवा क्लिअर होईल. सोबतच अभ्यास करण्यापेक्षा एखाद्या विशिष्ट आणि विशेष विषयांवर जर तुम्ही लक्ष केंद्रित केलात तर तुम्हाला जास्त चांगले परिणाम मिळतील. जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत, सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत, परदेशी शिक्षणासाठी, उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करत आहेत आणि व्यावसायिक अभ्यासक्रम जे कोणी शिकत आहेत त्या सगळ्यांना त्या त्या क्षेत्रामध्ये नक्कीच यश मिळणार आहे. महिला वर्गासाठी मात्र हा महिना स्वतःसाठी स्टँड घेणारा ठरणार आहे. तुम्ही जे कोणतेही निर्णय घेणार आहात या महिन्यामध्ये तेच निर्णय तुम्हाला फायदेशीर ठरणार आहेत. तुम्हाला काहीतरी स्वतःसाठी नवीन करायचं होतं, छोटासा उद्योग असेल, व्यवसाय असेल तर नक्कीच त्याचा शुभारंभ तुम्ही या महिन्यामध्ये करू शकतात आणि त्याच्यासाठी तुमचे कुटुंबातील सर्व मंडळी तुम्हाला मदत पण करतील. नोकरीच्या ठिकाणी काहीतरी नवीन गोष्टी तुम्हाला अनुभवायला मिळतील किंवा तिथे तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी काही नवीन संधी मिळतील. त्या संधी मग साध्या पण असतील परंतु ते ओळखणं हे तुमचं काम आहे आणि अजून स्वतःला कसं प्रूव्ह करू शकता हे तुमच्याकडे आहे. तर नक्कीच अलर्ट राहा, सजग राहा, संधी शोधा आणि स्वतःला प्रूव्ह करा. घरामध्ये विशिष्ट एखादी शुभ कार्य घडू शकते त्यामुळे घरातील वातावरण पण खूप आनंदी असणार आहे. आता ज्येष्ठ नागरिकांसाठी हा महिना खूपच महत्त्वाचा असणार आहे कारण तुमच्या अनुभवाची जी काही एक मदत आहे ती तुमच्या कुटुंबियांना मिळणार आहे. म्हणजेच तुमच्या घरामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे आणि त्या निर्णयामध्ये तुमचं जे अनुभव आहे, तुमचं जे मत आहे ते खूप महत्त्वाचं असणार आहे. आणि फक्त त्या गोष्टीमुळेच तुम्हाला खूप आनंद मिळेल, एक रिलॅक्स वाटेल. मनामध्ये जी काही भीती होती, एक असुरक्षितता होती ती सर्व काही संपुष्टामध्ये येईल आणि तुमचं जे काही एक प्रेम आहे तुमच्या कुटुंबाबद्दल, आदर आहे त्यांचा तुमच्याबद्दल तो वाढीस लागणार आहे. तर नक्कीच हे सर्व करत असताना आरोग्याची पण काळजी घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. जे काही तुमचं रुटीन आहे, आहार असेल, व्यायाम असेल ते तुम्ही नित्य ठेवा. आणि एखाद्या ठिकाणी जर प्रवास करणार असाल तर प्रवासामध्ये तब्येत बिघडू शकते, मग तिथं थोडंसं स्वतःची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. आता विशेष करून एक गोष्ट या महिन्यामध्ये घडणार आहे ती म्हणजे एक सरप्राईज असणार आहे तुमच्यासाठी आणि ते म्हणजे बऱ्याच दिवसांपासून तुमच्या संपर्कामध्ये नसलेली व्यक्ती ही अचानकपणे तुमच्या आयुष्यामध्ये एंटर करू शकते आणि ही जी एंट्री आहे किंवा ही जी व्यक्ती आहे ती तुमच्या व्यवसायासाठी, नोकरीसाठी, करिअरसाठी खूपच महत्त्वाचा घटक होऊ शकते. आणि हे जर झालं तर कमेंटमध्ये मला जरूर सांगायचं आहे. आता तुमच्यासाठी काही शुभ दिवस आहेत. त्या दिवशी तुम्ही कोणतेही महत्त्वाचं कार्य करू शकतात, निर्णय घेऊ शकतात, इन्व्हेस्टमेंट करू शकतात आणि ते दिवस आहेत 5, 8, 12, 16, 20, 24, 28 आणि 30 ऑगस्ट. सोबतच काही अशुभ तारखा पण आहेत. त्या दिवशी शक्यतो कोणतंही महत्त्वाचं काम करू नका, शुभ कार्य करू नकात, महत्त्वाचे डिसिजन्स घेऊ नकात आणि ते दिवस आहेत 3, 11, 18, 25 आणि 29 ऑगस्ट. तुमच्यासाठी शुभ रंग आहे आकाशी, पांढरा आणि गुलाबी. शुभ अंक आहे 6, 7 आणि 9. तुमच्यासाठी शुभ वार आहे शुक्रवार, बुधवार आणि रविवार. आणि तुमच्यासाठी शुभ दिशा आहे पश्चिम आणि वायव्य दिशा. हा महिना तुमच्यासाठी फक्त घटनांचा महिना नाही आहे तर तो आहे निर्णयांचा महिना. या महिन्यामध्ये नक्कीच तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी संधी मिळणार आहेत, परंतु त्या संधीचं सोनं हे फक्त आणि फक्त तुमच्या कृतीवर अवलंबून असणार आहे. या महिन्याचा मंत्र हा एकच आहे, योग्य वेळी घेतलेला एक निर्णय पुढील अनेक वर्षाचं भविष्य बदलू शकतो. जर तुम्हाला माझी ही माहिती आवडली असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. तुम्हाला हवे असतील तुमच्या सर्व अडचणींवर उपाय, सर्व प्रश्नांची अचूक उत्तरं, त्याच्यासाठी स्वतःचं कुंडली विश्लेषण नक्कीच करून घ्या आणि संपर्क खाली दिलेल्या क्रमांकावर नक्कीच माझ्यासोबत साधू शकतात. आता आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.